मूळ संख्येच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न त्याच स्वरूपाचा आहे. खालीलपैकी जोडमूळ संख्येचा पर्याय कोणता? मूळ संख्यांचा हा एक प्रकार ठरतो, त्याचं नाव आहे जोडमूळ संख्या. दुसरा प्रकार येतो तो म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या याला इंग्लिश मध्ये नाव आहे ट्विन प्राइम नंबर. ट्विन प्राइम नंबर. आणि याला नाव आहे ते म्हणजे को प्राइम नंबर. को प्राइम नंबर. ओके. आता हे जे आहे दोन प्रकार, याच्या व्यतिरिक्त याचा प्रकार नाही आहे. मात्र जी संख्या मूळ संख्या नसते तिला कोणती संख्या म्हणावी? तर तिला म्हटल्या जाते संयुक्त संख्या. काय म्हटल्या जाते? संयुक्त संख्या. संयुक्त संख्येला इंग्लिश मध्ये म्हटल्या जाते कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. आता या ठिकाणी बघा ट्विन प्राइम नंबर याला म्हटल्या जाते. आता हे दोन प्रकार मूळ संख्याशी रिलेटेड आहे, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हटल्या जाते. सापेक्ष मूळ संख्या. पण ही संयुक्त संख्या जी संख्या मूळ संख्या नसेल तिला संयुक्त संख्या म्हणावी. जर समजा आता मी मूळ संख्या लिहून दाखवले तुम्हाला, थोडंसं थेरॉटिकल सांगावं लागतं म्हणून या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या लिहून देतो. 2 3 5 7 11 13 17 19 असं डॉट 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 करत करत सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे ते 97 झालं. आता 2 पासून सुरुवात झालेली मूळ संख्या 2 अंकी जर आपण लक्ष घेतली तर सर्वात मोठी येतं 97. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या येतात किती? तर 25. आता याच्यामध्ये जोड्या किती असतात? कशाच्या? जोडमूळ संख्येच्या. ते सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व संख्या लिहून घ्यावं लागेल. पण मी तुम्हाला काही जोड्या सांगतो. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येच्या जोडमूळ संख्येच्या जोड्या येतात 8. 8 येतात. त्यातली पहिली जोडी आपण लक्षात घेऊ, ते 3 आणि 5 आहे. का आहे की या ठिकाणी 3 आणि 5 ह्या दोन क्रमागत संख्या आहे. काय पाहिजे? क्रमागत. आणि त्याच्यामध्ये 2चा फरक पाहिजे. 2चा फरक आला म्हणजे पहिली जोडी 3 आणि 5 ची आहे. दुसरी जोडी आहे 5 आणि 7 ची. म्हणजे याच्यामध्ये 2चा फरक आहे आणि त्या दोन्ही संख्या मूळ संख्या. दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजे आणि 2चा फरक पाहिजे तरच तिला जोडमूळ संख्येची जोडी म्हणावी. त्याच्यानंतर पुन्हा इथं 11 आणि 13 घेतलं, इथं सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे तिसरी जोडी आपल्याला सापडली 11 आणि 13. असं करत करत आपण पुढे गेलो तर चौथी जोडी सापडते आपल्याला 17 आणि 19. म्हणजे 2चा फरक आहे. इथून इथपर्यंतच आपल्याला 4 जोड्या सापडल्या. जर आपण 97 पर्यंत जर का गेलो तर आपल्याला आणखी 4 जोड्या सापडतात ज्या जोडमूळ संख्येच्या जोड्या असतात. सो 8 जोड्या या ठिकाणी असतात. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आता मला सांगायचं काय होतं की संयुक्त संख्या म्हणजे काय. इथं मी लिहून घेतले 2 3 5 7 11 13. आता या दोनच्या मध्ये मी जातो. कोणत्या? 7 आणि 11च्या मध्ये जातो. 8 ही संख्या आहे, 9 पण आहे आणि 10 पण आहे. या 8ला 2 पेक्षा जास्त संख्याने भाग जातो. जसं की बघा 1 ने भाग जातो याला आणि याला 8 ने पण भाग जातो. याला 2 ने पण भाग जातो, 3 ने जात नाही. 4 ने पण जातो, 5 ने जात नाही. 6 ने जात नाही, 7 ने जात नाही. मात्र ह्या 8चे अवयव 2 नसून तर 2 पेक्षा जास्त आहे. ज्या संख्येचे फॅक्टर 2 नसून 2 पेक्षा जास्त असेल तर तिला म्हटल्या जाते संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? संयुक्त संख्या दिसली की तो ऑप्शन आपल्याला कोलॅप्स करून टाकायचा आहे. आता आपण जाणार आहोत ह्या मूळ प्रश्नाकडे. 129 आणि 131, 139 आणि 141, 179 आणि 181, 159 आणि 161. याच्याकडे ज्यावेळेस मी नजर टाकतो तर त्यावेळेस माझ्याकडे चौथ्या ऑप्शनकडे नजर गेली आणि इथे मला सापडली बेरीज. याची बेरीज होते 15 आणि 15 हे 3च्या पाड्यात येते. म्हणजे या 15ला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे आपल्याला किमान 3 7 11 13 आणि 17 आणि 19 एवढे तरी पाडे पाठ पाहिजे. आणि 3 7 11 13 17 19 पर्यंतच्या विभाजितेच्या कसोटी आपल्याला वापरता आल्या पाहिजे. किमान 3ची तरी कसोटी आपल्याला आली पाहिजे. तर या ठिकाणी 3ची कसोटी अशी सांगते की जी संख्या असेल त्याच्यातला प्रत्येक अंकाची बेरीज करा. बेरीज केली आपण 1 आणि 5 6 6 9 किती होते? 15. 15 हे 3च्या पाड्यात येतात म्हणजे 3 ने निशेष भाग जातो 15ला. म्हणून ही संख्या येते संयुक्त. ही काय येतं? संयुक्त संख्या. ही जर संयुक्त संख्या येत असेल तर मग हिला जोडमूळ संख्येची जोडी कशी म्हणणार? नाही म्हणावं लागेल. म्हणून या ठिकाणी हा झाला क्रॉस. कळलं आता? येस.
त्याच्यानंतर आपण जाणार आहोत या ठिकाणी कुठे बाकीचे 3 ऑप्शन तसेच बघायचे. पहिला ऑप्शन ज्यावेळेस आपण बघतो ना, तर या ठिकाणी 9 आणि 2 11 आणि 1 किती 12, इथे सुद्धा 12 आले, म्हणजे हे सुद्धा 3 ने भाग जाणारी आहे संख्या आहे, म्हणून याला म्हणायचं संयुक्त संख्या. जर 2 पैकी एक जर संयुक्त संख्या सापडली तर मग त्याला जोडमूळ संख्येची जोडी म्हणणार का? नाही, कोलॅप्स. आता पुन्हा या ठिकाणी गेलो, सेकंड ऑप्शन मध्ये मला हे याची बेरीज 6 दिसली, ते सुद्धा 3च्या पाड्यात येते, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्येची जोडी आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स झाला. म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या ठिकाणी आन्सर काय येतं? थर्ड ऑप्शन येतं. याच पद्धतीने हा प्रश्न सोडवा. ऑप्शन मधल्या संयुक्त संख्या फाइंड आउट करून तो ऑप्शनच कोलॅप्स करा. जो उरलेला ऑप्शन असेल त्याच्यातल्या दोन्ही संख्या जोडमूळ संख्येच्या जोड्या असेल, कारण की त्या दोन्ही संख्या क्रमागतच आहे आणि त्याच्यामध्ये 2चा फरक आहे म्हणून. आणि आता तुम्ही जर म्हणत असाल की सर आम्हाला ह्या संख्या खरंच मूळ संख्या आहे का हे काढून दाखवा, ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवतो. 179 संख्या घेतली, समजा 179 संख्या घेतली, तर काय करायचं? आपल्याला वर्ग संख्या पाठ असते. वर्ग संख्या म्हणजेच काय? स्क्वेअर नंबर. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11चा 121, बघा जवळ जातो, 12चा 144, 13चा 169. याच्या आधीची वर्ग संख्या शोधायची. या संख्येपेक्षा आधीची वर्ग संख्या आपल्याला शोधायची. वर्ग संख्या म्हणजे 13चा वर्ग 169 येतं. 179 पेक्षा 169 लहान आहे. मग काय करायचं की या संख्येला कशाने भाग द्यायचं? 13 पर्यंतच्या मूळ संख्येने भाग द्यायचं. पुन्हा सांगतो, 13 पर्यंतच्या मूळ संख्येने भाग द्यायचं. 13 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या येते? 2 येतं, 3 येतं, 5, 7, 11 आणि 13 पण आली. या संख्यांनी यातल्या कोणत्याही संख्येने याला जर भाग गेला तर ही संयुक्त संख्या म्हणायची. जर समजा भागच नाही गेला कोणत्याही संख्येनं, 13 पर्यंतच्या कोणत्याही मूळ संख्येने याला भाग नाही गेला तर त्याला म्हणायचं कोणती संख्या? मूळ संख्या. मग हे मूळ पाहिजे हे मूळ पाहिजे, दोन्ही मूळ संख्या असल्या तरच जोडमूळ संख्येची जोडी होणार ना, म्हणून व्हेरीफाय करून तुम्हाला दाखवतो. म्हणजेच ती संख्या मूळ संख्या आहे का त्यासाठीची ही टेक्निक सांगतो. 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने भाग जातो का? 3 ने भाग जाण्यासाठी सर्व अंकांची बेरीज 3च्या पाड्यात आली पाहिजे. इथं तर 17 उर राहिले, 3च्या पाड्यात येत नाही, म्हणून इथे सुद्धा क्रॉस. 5 ने भाग जातो का? 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, तसं या ठिकाणी नाही. 7 ने भाग देऊन बघा, 7 2 14, उरले किती? 3 झाले 39. 7 35 होते, म्हणजे 3 ने भाग जात नाही. 11 ने भाग जातो का? 11 1 11, उरले 6, होतात 69, नाही भाग जात. 13 ने भाग जातो का? 13 1 13, उरले 4, 13 39 पाहिजे, ती 49 झाले, 13 ने पण भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 13 पर्यंतच्या कोणत्याच मूळ संख्येने भाग गेला नाही, म्हणून हिला म्हणायचं आहे मूळ संख्या. जर भाग गेला असता तर आपण संयुक्त संख्या म्हटलं असतं. मूळ संख्या झाली. सेम टू सेम स्ट्रॅटेजी या 181 वर लावून दाखवतो तुम्हाला. 181 असं लिहून देतो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो 181 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तेच आहे 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196 येतो. 14चा वर्ग काय येतो? 14चा वर्ग येतो 196. मग हे 196 याच्यापेक्षा मोठे होतात, म्हणून आपण काय घेतले? 13 घेतले. 13 पर्यंतची वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. आता बघा या ठिकाणी 2 3 5 7 11 आणि 13. 2 ने भाग जातो का? नाही. 13 ने भाग जातो का? बघा ना. 3 ने भाग जातो का? 10 होते, नाही. 5 ने पण भाग जात नाही. 7 1 6 7 2 14, उरले 4, झाले 41. 7 ने पण भाग नाही जात. 11 ने भाग जाण्याची कसोटी तुम्हाला माहिती काय असते? की मधातला अंक सोडून द्यायचा, मागचा पुढच्याची जर बेरीज केली 1 आणि 1 2, ह्या 8 मधून 2 काढले तर 6 उरतात. 6च्या ऐवजी 0 किंवा 11 उरले असते तर आपण याला 11 ने भाग जाते असं म्हटलं असतं, पण 11 ने पण भाग जात नाही. 13 1 13, उरले 5, झाले 51. 13 52 होते, 1 कमी पडतो म्हणून 13 ने भाग नाही जात. म्हणजेच ही काय आहे तर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून हिला काय म्हणायचं? मूळ संख्या. म्हणजे मी तुम्हाला जे ऑप्शन काढून दाखवलं ते व्हेरीफाय करून सुद्धा दाखवलं की ही सुद्धा मूळ संख्या आणि ही सुद्धा मूळ संख्या, या पद्धतीने मूळ संख्या काढा असं तुम्हाला शिकवलं सुद्धा. ठीक आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी व्हेरीफाय करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त याच्यातल्या संयुक्त संख्या शोधा
आणि तो ऑप्शन कोलॅप्सच करून टाका. उरलेल्या ऑप्शनमध्ये बरोबर जोडमूळ संख्येची जोडी उरते. ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. त्यानंतर एक प्रश्न मी शिकवला की तुम्हाला 10ची प्रॅक्टिस देतच असतो. पेजवर तुम्हाला 10 प्रश्न असतातच. खालीपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता. आता पुन्हा माझी नजर कुठे गेली तर ह्या 111 वर गेली. 111 वर गेल्यानंतर या तिघांची बेरीज 3 आली, म्हणजे 3 याला निशेष भाग जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्याच्यानंतर पुन्हा मी खाली गेलो. खाली गेल्यानंतर मला कुठेतरी 3ने भाग जाणारी किंवा 9ने भाग जाणारी किंवा 11ने किंवा 13ने भाग जाणाऱ्या संख्या शोधाव्या लागतात. या ठिकाणी पुन्हा मला काय दिसून आलं की 141 मध्ये जर बेरीज केली तर 6 येतं. हे सुद्धा 3च्या पाड्यात येते, म्हणजे हे सुद्धा संयुक्त संख्येची जोडी झाली. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन कोलॅप्स झाले, लगेच कोलॅप्स झाले. नंतर चौथ्या ऑप्शन मध्ये मी गेलो तर या ठिकाणी मला 9 आणि 1 10 5 15 15 ही बेरीज झाली दिसली. हे 3च्या पाड्यातच येतं, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स झाला. फर्स्ट ऑप्शन रिमेन राहिला आणि याच्यातले 107 आणि 109 ह्या दोन्ही काय आहे तर मूळ संख्या आहे. तसे तुम्ही पाठ ठेवा. मूळ संख्या तुम्हाला 1 ते 120 पर्यंतच्या पाठच पाहिजे. सांगू तुम्हाला कशा की या ठिकाणी 2 3 5 7 11 13 17 19 असे 2 स्ट्रोकने लिहून घ्यायचे. 2 3 5 7 11 13 17 19. त्याच्यानंतरचा स्ट्रोक लिहायचा 23 29. आता जिथं तुम्ही लिहिले नाही तिच्या खाली लिहायचे 31 37. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 आणि 47. इथे क्रॉस, इथे क्रॉस, क्रॉस क्रॉस क्रॉस. पहिला राऊंड संपला. दुसऱ्या राऊंड मध्ये काय घ्यायचं, सेम टू सेम हे जे आपण पहिले लिहिले ना तिथं 53 59 लिहायचे. 53 59 इथे क्रॉस, इथे क्रॉस. 61 नंतर 67 इथे क्रॉस. 71 73 आणि इथे क्रॉस करून 79. 71 73 79. त्याच्यानंतर 83 89 आणि मग लास्ट मध्ये 97 लिहायचे. झालं. ह्या झाल्या, ह्या काय झाल्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या झाल्या. याच्यामध्ये जोड्या किती येतात जोडमूळ संख्येच्या हे सुद्धा माहित असलं पाहिजे ना. जोडमूळ संख्येच्या जोड्या येतात या ठिकाणी 8. कोणत्या बरं तर त्या सुद्धा तुम्हाला सांगतो की ज्या दोन मूळ संख्यांचा फरक, ज्या दोन मूळ संख्यामधील फरक 2चा असतो ती जोडमूळ संख्येची जोडी असते. या ठिकाणी पहिली जोडी 3 आणि 5 2चा फरक आहे, पहिली जोडी सापडली. या ठिकाणी 5 आणि 2 इथे सुद्धा 2चा फरक आहे म्हणून ही दुसरी जोडी सापडली. त्याच्यानंतर 11 13 2चा फरक आहे म्हणून तिसरी जोडी. 17 19 है की नाही 2चा फरक आहे म्हणून चौथी जोडी. त्याच्यानंतर 29 आणि 31 बघा 29 30 31 इथे सुद्धा 2चा फरक आहे म्हणून पाचवी जोडी. त्याच्यानंतर 41 43 ही याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे म्हणून ही 6वी जोडी. थोडंसं सांगत आहोत थेरॉटिकल. 6वी जोडी. नंतर 7वी जोडी कुठे सापडते आपल्याला तर या ठिकाणी सापडते 59 आणि 61 ही झाली 7वी जोडी. त्याच्यानंतर शेवटची जोडी तुम्हाला या ठिकाणी दिसून येते ते म्हणजेच 71 आणि 73 ही आहे 8वी जोडी. अशा एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहे तर 8 आहे की नाही. मग याच्या पुढच्या संख्या सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ह्या तर मी 1 ते 100 पर्यंतच्या सांगितल्या, पण तुमच्या जर पाठ असत्या 120 पर्यंत तर हा प्रश्न तुम्हाला डायरेक्टच सोडवता आला असता. आता 97 नंतरच्या पाठ केलेल्या 5 तुम्हाला माहित पाहिजे. ते म्हणजे 101 103 107 109 आणि 113 अशा ह्या 3 अंकी सुरुवातीच्या 5 मूळ संख्या सुद्धा पाठ पाहिजे. त्याच्यातल्या ह्या 2 संख्या त्यांनी उचलल्याने या ठिकाणी टाकल्या म्हणून ह्या जोडमूळ संख्येची जोडी आहे. बघा ना या ठिकाणी कितीचा फरक आहे. हे सुद्धा एक जोडमूळ संख्येची जोडी आहे 101 आणि 103 कारण की 2चा फरक आहे. इथे सुद्धा 2चा फरक आहे. ज्या ठिकाणी 2चा फरक असतो त्याला जोडमूळ संख्येची जोडी म्हणायची. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर पाठ असतं तर तुमचा डायरेक्टली आन्सर आलं असतं. जरी नाही पाठ असेल तरी सुद्धा तुम्ही संयुक्त संख्या फाइंड आउट करा. म्हणजे कंपोजिट नंबर फाइंड आउट केल्यानंतर त्याला कोलॅप्स करा. उरलेले जे ऑप्शन असते त्याच्यामध्ये 101% जोडमूळ संख्याची जोडी असते. चला सेकंड प्रॉब्लेम. खालीपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. खूप इझी आहे. काय करायचं की सर्वप्रथम बघायचं की 3ने भाग जातो का 9ने जातो का 7ने जातो का 11ने जातो की 13ने जातो. या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसून येतं की 7ने भाग जाताना दिसतो. 7 2 14 आणि 7 1 7 म्हणजे ही संयुक्त संख्येची जोडी झाली. म्हणजे हा ऑप्शन कोलॅप्स झाला. मग पुन्हा तसं कुठे सापडते का किंवा 3ने भाग जाणाऱ्या तरी संख्या सापडतात का तर या ठिकाणी 3ने भाग जाण्यासाठी या ठिकाणी 7 7 14 आणि 1 15 15 आला
तर याला 3 ने भाग जातोच, 100% 3 ने भाग गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी ही झाली संयुक्त संख्येची जोडी, म्हणजे हे सुद्धा कोलॅप्स झालं. आता सेकंड आणि थर्ड ऑप्शन मध्ये बघा, सेकंड आणि थर्ड ऑप्शन मध्ये मी या ठिकाणी गेलो तर 3 आणि 5 8 आणि किती 9 9 मला सापडले. तर हे 3च्या पाड्यात येतात किंवा 9 ने सुद्धा याला भाग जातो. 3 किंवा 9 या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये हे बरोबर सूट होतात, म्हणून ही सुद्धा संयुक्त संख्येची जोडी झाली. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा कोलॅप्स झाला. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही व्हेरीफाय करून बघा मागच्या सारखा मी जसा करून दाखवला तसा, की 149 100% मूळ संख्याचा आहे, 151 सुद्धा मूळ संख्याचा आहे, त्याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणून याला जोड मूळ संख्येची जोडी म्हणणार आहोत आपण. सेकंड ऑप्शन राईट आहे. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला बघितल्या तुम्ही हे 99 आणि 99 कॅन्सलच करणार, कारण की याला 9 ने भाग जातो ना, 9 2 18 आणि या दोनची बेरीज 9 2 18, 9च्या पाड्यातच येते, 9च्या पाड्यात येते, सोबत 3च्या पण पाड्यात येते, म्हणून ही सुद्धा संयुक्त संख्या आणि ही संयुक्त संख्या, म्हणजेच या ठिकाणी हा कोलॅप्स झाला. आता थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये बघा, तसं कुठं आहे का? येस आहे ना. 5 आणि 3 8 आणि हे किती 9 9 ही झाली बेरीज, जे की 3च्या पाड्यात येते, 3 3 9, म्हणजे 3 ने निशेष भाग गेला, सोबतच 9 ने सुद्धा 9 1 9 ने भाग जातो, 9 किंवा 3 ने, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्येची जोडी झाली, म्हणून ऑप्शन नंबर थर्ड कोलॅप्स झाला. कारण की त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या आली, म्हणजे जोडमूळ संख्येची जोडी आपण नाहीच म्हणू शकत. आणि फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न स्क्रीनवर आहे. खालीपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता? आपल्याला फाइंड आउट करायचा ट्विन प्राईम नंबर. आता या ठिकाणी तुमच्या जर या ठिकाणी बघा, 9 आणि 3 किती झाले 12, 3च्या पाड्यात येतो, म्हणून याला संयुक्त संख्या म्हणायची, कोलॅप्स. पुन्हा आपण 99 कडे या ठिकाणी गेलो तर 99 याला 9 2 18, 18 हे 3च्या पाड्यात येते, म्हणून याला संयुक्त संख्या म्हणायचं, म्हणून हेच झालं कोलॅप्स. त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन मध्ये या ठिकाणी गेलो तर 7 ने भाग जाताना आपल्याला दिसतो, 7 2 14 आणि 7 1 7, म्हणजेच हे 7च्या कसोटीमध्ये येते, म्हणून फोर्थ ऑप्शन सुद्धा कोलॅप्स झाला. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, की कारण की त्याच्यामध्ये 101 आणि 103, आणि तुम्हाला पाठच करायला मी सांगितलं होतं, आताच तर लिहून दिलं तुम्हाला, की 97 नंतरच्या मूळ संख्या 101 103 103 107 आणि 109 आहेत म्हणून, आणि 113 आहेत म्हणून ह्या मूळ संख्या तुम्हाला पाठ करायला सांगितल्या, आणि त्याच्यातलाच हा गट इथं उचलला आणि इथं टाकला. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला, मात्र हे जर पाठ नसेल तर तुम्हाला संयुक्त संख्या ओळखून त्या ऑप्शनला बाहेर करून निश्चित असं ऑप्शन जोडमूळ संख्याचं तुम्हाला फाइंड आउट करून द्यावं लागेल. पाचवा प्रश्न, खालीलपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता? ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी नजर टाकता त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे काय, की या ठिकाणी कुठेतरी आपण हे 5 आणि 1 6 झाले, 5 आणि 1 किती झाले 6, बेरीज जर 6 असेल तर 3च्या पाड्यात आली, म्हणजे याला संयुक्त संख्या म्हणणार. ऑप्शन नंबर 4 तर कॅन्सलच झाला. या ठिकाणी याची जर बेरीज केली 9 आणि 9 काय होते 18 होते, जे 3च्या पण पाड्यात येते आणि 9च्या पण पाड्यात येते, म्हणून ही सुद्धा संयुक्त संख्याच झाली, म्हणून थर्ड ऑप्शन कॅन्सल झाला. आता पुन्हा या ठिकाणी जर गेलं तर या ठिकाणी 8 आणि 4 12 होते, 9 आणि 10 आणि 11 12, याची सुद्धा बेरीज 12 होते, जे 3च्या पाड्यात येते, मग हिला सुद्धा संयुक्त संख्याच म्हणायची, म्हणून सेकंड ऑप्शन कॅन्सल झाला. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करून बघा ना तुम्ही, 191 च्या आधीची वर्गसंख्या घ्या, आणि जे काय येत असेल 191 च्या आधीची वर्गसंख्या काय येतं तर 169 येतं, आणि 13चा वर्ग येतो, तो 13 पर्यंतच्या मूळ संख्याने याला भाग द्या, जाणारच नाही, 100% ते मूळ संख्या असेल. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. सहावा प्रश्न स्क्रीनवर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसून येते मित्रांनो, काय दिसून येते बघा, जोडमूळ संख्याचा पर्याय तर आपल्याला फाइंड आउट करायचा लक्षातच आला. 8 आणि 7 काय होते 15 होते, 15 म्हणजेच काय तर 3च्या पाड्यात येते, म्हणजे ही झाली संयुक्त संख्या. त्याच्यानंतर 7 आणि 7 14 ने किती झाले 15, 7 आणि 7 14 ने किती झाले 15, 15 सुद्धा या ठिकाणी तिकडे 8 आणि 7 15 नाही, 7 आणि 7 14 ने 15, ही सुद्धा 3च्या पाड्यातच येते, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्याच झाली, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन कोलॅप्स झाले. आता फर्स्ट आणि फोर्थ कडे लक्ष द्या. फर्स्ट आणि फोर्थ कडे लक्ष देत असताना तुमच्या काय लक्षात येते बरं, या ठिकाणी 2 आणि 6 8, 8 आणि 7 15 होते, मग याचं सुद्धा बेरीज 15 येते, जे की 3च्या पाड्यात येते, म्हणून याला या संख्येला संयुक्त संख्या म्हणायची, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल झाला. सो फोर्थ ऑप्शन हा राईट येतं. काय येतं फोर्थ ऑप्शन हा राईट येऊन जातं, आणि तुम्ही फाइंड आउट करू शकता. सातवा प्रश्न, खालीलपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता? आपण जर का पाठ केलं 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 23 29 23 29 31
37, 41, 43, 47. आता माझे पाठ आहे, याच्या आधीच्या पण पाठ आहे आणि नंतरच्या पण पाठ आहे. त्याच्यामध्ये माझं लक्ष आहे 29 आणि 31 वर गेलं. मी काहीच नाही केलं, डायरेक्टली यालाच आन्सर मारलं की हे फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण की ह्या दोन संख्येची आहे 29 आणि 31, याच्यामध्ये 2चा फरक आहे, म्हणून ही मूळ संख्या आहे आणि ही मूळ संख्या आहे. या दोन मध्ये 2चा फरक जर असेल तर त्याला जोडमूळ संख्या म्हणावी, जोडमूळ संख्या म्हणावी. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पण मित्रांनो, जर का आपण संयुक्त संख्या फाइंड आउट करून तो जर ऑप्शनच जर कोलॅप्स केला तर आपल्याला या पाठांतराची गरज नाही पडत जोडमूळ संख्यांसाठी. काय करायचं बघा, ज्यावेळेस मी इथं नजर टाकतो 39 वर, तर मला इथं 9 आणि 3 किती झाले, 12 झाले. 12 हे 3च्या पाड्यात येते, म्हणजे 39 ही संयुक्त संख्या आहे. झाला, हा कोलॅप्स केला मी. त्याच्यानंतर इथे काय कोलॅप्स होते बघा, या ठिकाणी इथे सुद्धा कोलॅप्स होते बघा. 9 आणि 4 किती, 13 होते. 13 आणि 2 किती झाले, 15 होतात. म्हणजे या ठिकाणी 3ने भाग जातो. सो या ठिकाणी 3/5 15 होते, म्हणजे 3ने निश्चित भाग जाते या संख्येला, म्हणून हिला संयुक्त संख्या म्हटलं, म्हणून हे सुद्धा कोलॅप्स झाली. आता कोणती कोलॅप्स होते, तिसऱ्यामध्ये कशी कोलॅप्स होणार आहे ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. याच्याला 4 आणि याला 3ने भाग जातच नाही, यालाही 3ने भाग जात नाही. मग कशाने जाते, 3ने भाग नाही जात. म्हणजे आपण जर या ठिकाणी असे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 30 लिहून ठेवले आणि विभाज्यतेच्या कसोट्या वापरल्या. आता या ठिकाणी बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता ह्या 209ला कशाने भाग जातो बघा, ह्या 209ला बरोबर 19ने भाग जातो. 209, 19, 19 एक 19 उरला 1, 19 एक 19, म्हणजे बरोबर याला 19ने भाग गेला. म्हणजे ही 19ने विभाजित होणारी संख्या आहे. म्हणजेच कोणत्याच संख्येने जरी भाग जात असेल, तंतोतंत भाग जर जात असेल तर तिला संयुक्त संख्या म्हणायची. म्हणून ही संख्या हा ऑप्शनच कोलॅप्स होतो. सो फर्स्ट ऑप्शन बरोबर उरला आणि आपल्या पाठांतरावर आपण तो आधी सोडवला सुद्धा होता. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न, खालीलपैकी ट्विन प्राईम नंबर संख्यांचा पर्याय कोणता, म्हणजे ऑप्शन मधून ते शोधायचं आहे. मित्रांनो खूप इझी आहे. कसं की आपल्याला लक्षात घ्यायला लागेल हे 69. कुठे नजर टाका तुम्ही, 8 संख्या तुम्हाला आहे, 8 संख्यातून कोणत्या तरी संख्या आपल्याला काढून टाकायचे. 9 आणि 6 किती झाले, तर 15 झाले, जे की 3च्या पाड्यात येतात, म्हणून हे झाली संयुक्त संख्या. झालं क्लिअर. पुन्हा या ठिकाणी चौथ्या ऑप्शन मध्ये मी गेलो, तर या ठिकाणी 9 आणि 3 किती झाले, तर 12 झाले. सो 3च्या पाड्यात हे सुद्धा येते, म्हणून ही सुद्धा झाली संयुक्त संख्या. हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स, हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स. आता कोणता नेमका ऑप्शन कोलॅप्स होतो ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. या ठिकाणी हे बघा, हे 18 याला 9ने भाग जातो डायरेक्ट. कसा की 9 2 18, 9 1 9 हे तर दिसूनच येते, परंतु 9 9 होते 18, सर्व अंकांची बेरीज हे 18 येते आणि ती 9च्या पाड्यात येते किंवा 3च्या पाड्यात येते, म्हणून ही सुद्धा झाली संयुक्त संख्या. म्हणून हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे, काढून बघा तुम्ही. नेक्स्ट 9वा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता, मीन्स ट्विन प्राईम नंबरचा ऑप्शन कोणता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. माझी नजर डायरेक्टली चौथ्या ऑप्शन मध्ये गेली आणि इथं मला दिसून आलं 3 आणि 1 4 आणि 2 6. 6 हे 3च्या पाड्यात येते, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, संयुक्त संख्या म्हणणार. संयुक्त संख्या जर म्हणत असाल तर ही ट्विन प्राईम नंबर मधली कुठलीच मूळ संख्या नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. त्या ठिकाणी 291 ज्यावेळेस आपण घेतो तर 9 1 10 2 12, इथे सुद्धा 12 आहे, जे की 3च्या पाड्यात येतं. म्हणजे 3ची कसोटी आपल्याला माहित पाहिजे, 3च्या पाड्यात येतं, 3ने निश्चित भाग जाते. याला सर्व अंकांची बेरीज करायची, ते 3च्या पाड्यात जर आले तर त्याला 3ने निश्चित भाग जाते म्हणायचं आणि तिला म्हणायचं संयुक्त संख्या. हा सुद्धा ऑप्शन कोलॅप्स झाला. मग आणखी कोणता ऑप्शन कोलॅप्स होतो, तो ऑप्शन कोलॅप्स होतो तो म्हणजे हा 2 आणि 6 8 आणि 1 9. 9 आले, जे की 3च्या पाड्यात येते आणि 9ने सुद्धा भाग जातो. 9 1 9 आणि 3 3 9, म्हणून ही सुद्धा झाली संयुक्त संख्या. मग सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कारण की पहिल्या ऑप्शन मध्ये संयुक्त संख्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सुद्धा संयुक्त संख्या, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट, खालीपैकी जोडमूळ संख्याचा पर्याय कोणता. मूळ संख्याचा पर्याय आहे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. जोडमूळ संख्याला ट्विन प्राईम नंबर असं म्हटलं जाते आणि सहमूळ संख्येला को प्राईम नंबर असं म्हटलं जाते. त्याचं दुसरं नाव सापेक्ष मूळ संख्या सुद्धा आहे. या ठिकाणी आपल्याला जोडमूळ संख्याचा पर्याय फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग तर आपल्या पाठच पाहिजे. काय पाठ आहे आपल्याला बघा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29
31, 37 बघा या ठिकाणी 27 ह्याची आहे. 27 तर काय याच्यामध्ये नाही आहेत. या ठिकाणी 27 म्हटलं तर 2ची बेरीज इथं 9 आली, जे की 3च्या पाड्यात येते, म्हणून त्याला 3ने निश्चित भाग जातो. 3च्या पाड्यात 27 येतेच, म्हणून इथं संयुक्त संख्या म्हणायची. हा ऑप्शन कोलॅप्स केला. त्याच्यानंतर 5 आणि 7, 7 आणि 5 किती होते? 12 होते. या दोघांची बेरीज 12 येते, जे की 3च्या पाड्यात येते, म्हणून याला सुद्धा या संख्येला सुद्धा संयुक्त संख्या म्हटलं, कंपोजिट नंबर म्हटलं. म्हणून हे काही जोडमूळ संख्येची जोडी होणार नाही. मूळच संख्या होणार नाही तर जोडमूळ संख्येची जोडी कुठून होणार? त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 7ने भाग जातो. कितीने भाग जातो? 7ने. 7 दोन्ही 14 आणि 7 एक 7, म्हणजे 7ने विभाजित होणारी ही संख्या आहे, म्हणून हिला सुद्धा आपण संयुक्त संख्या म्हणणार. आणि हा ऑप्शन कोलॅप्स झाला. आणि तसे तुमच्या जर पाठ असतं 17, 19, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या दोन काय झाल्या? जोडमूळ संख्येची जोडीच झाली ना हे 17 आणि 19, कारण की याच्यामध्ये फरक 2चा आहे आणि दोन्ही मूळ संख्या, म्हणून आपण डायरेक्टली आन्सर हे मारलं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक प्रश्न टाईपचा घेतला आणि त्याच्याशी रिलेटेड बाकीचे प्रश्न सरावाचे तुम्हाला दिलेले होते. तुम्ही सुद्धा ते पॉज करत करत सोडवलेलं असेल. मी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत जरूर पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.